मला सगळं ऐकवलं आहे, विचार समजलेले आहेत, भावना पोचल्या असलेल्या आहेत, पण खऱ्या अंतरीच्या भावना ज्या असतात ना, हृदयात असतात, त्या फक्त बोलून आणि एक्सप्रेस करून व्यक्त होत नाही, त्याला मर्यादा येतात. आपल्या अंतरीचा जो काही वसा आहे तर त्यांच्या अंतरीला समजला तो प्रत्यक्षाने प्रत्यक्षपणे, आणि ते जे खरं प्रेम फुलत जातं ते हे उमेश जे शुभेच्छा वगैरे हे फक्त त्यासाठी निमित्त आहे. जीवनाच्या गाडीवरती आपण दोघे जण बसला असताना पाठीमागं बसलेली बायको असू दे, बायकोच असते तिला जर योग्य प्रकारे बॅलन्स सांभाळला तर नवऱ्याला दोन चाकी असेल तर व्यवस्थित चालता येते. आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या बायकोनं जरी पाठीमागे आता पण व्यवस्थित बसून माझी गाडी आतापर्यंत अतिशय सुरळीत चाललेली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे का नाही, खरंच सांगा, खरं सांगतो, जीवनामध्ये का नाही आपले आई वडील कसे वागतात, मी काय म्हणतो ते, त्या आई वडिलांनी जसा संसार केला, आपल्या आई वडिलांनी जर संसार चांगला केला असेल, त्यांनी जर एकमेकांना प्रेम दिलं असेल आणि ते गेले कित्येक वर्ष जन्मापासून आपण जर बदललं तर तोच वसा आपण पुढे चालवतो. त्यांच्या घरामध्ये किटकिट आहे, किटकिट आहे, काय तर प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या मुलांचे संस्कार सुद्धा त्यांना तसेच होतात आणि त्यांचं भविष्यकडे थोडंसं धोक्यामध्ये. आमचे आई वडील निरक्षर होते, माझी आई निरक्षर होते, वडील आमच्याकडे हेडमास्टर होते, पण त्यांना आम्ही जवळून बघितलं की आयुष्यामध्ये अनेक संकट आली पण त्यांनी कधीही एकामेकाबद्दलकडे कसुभरही प्रेम कमी केलेलं नाही. आणि ते जे आमच्यावरती संस्कार झाले ते संस्कार आम्ही घेऊन आम्ही आमच्या बायकोला, आमच्या कुटुंबाला, सर्वांनाच करायचं आता प्रेम देत आलं. एक प्रकारचं काहीतरी असं खळखळाट करणं आणि थोडंसं आपलं प्रेम जास्त आहे असं दाखवणं, याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या बायकोची प्रत्येक वेळा किती काळजी घेता, ती आजारी पडला असते, तिला काही प्रॉब्लेम असतील, तिच्या काही गरजा असतील, भूक लागल्या काळजी घेणं आणि दोघांनी मिळून सुखाचा संसार करून करणे, आपल्या अपत्याला चांगले संस्कार देणं म्हणजेच स्त्रीचं स्त्रीत्व आणि पुरुषाचं पुरुषत्व त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. आजच्या जमान्यामध्ये थोडासा प्रचंड असा बदल झालेला आहे. आपली जी जीवन पद्धती होती हिंदू संस्कृतीमध्ये ती पितृसत्ताक होती, म्हणजे पुरुषाचं वर्चस्व दाखवायचं. पण सध्याच्या काळामध्ये थोडा बदल होऊन मातृसत्ताकडे आपलीकडे थोडीशी पिढी चाललेली आहे. शिक्षण आलं, एज्युकेशन आलं, मुली शिकल्यानंतर मुलींच्याकडे पैसा आला, स्वातंत्र्य आलं. पण असं कधी वाटतंय हे जे स्वातंत्र्य आहे ना हे अति झालेलं आहे, याचा सुद्धा तुम्ही गंभीरपणे विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्य ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या स्त्रीपणाला जे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे ना ते अबाधित ठेवून आपल्या घराला, आपल्या पुरुषाला, आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी करणारी जी काही स्त्री आहे ना त्या स्त्रीनं जर ते मनात आणलं तर त्या घराचं भवितव्य प्रचंड असं उज्ज्वल राहतं. त्यामुळे या ठिकाणी मला एवढंच सांगायचं वाटतं की आज त्या दिनानिमित्त आत्ताच्या तरुण मुलींनी सुद्धा आपला भविष्यातला जो संसार आहे, जी काही आपली संस्कृती आहे, ती संस्कृती कायमची ध्यानात ठेवून पुढं पाऊल टाकलं पाहिजे. जर आपण दोघं मिळवत असलो तर स्त्रीला एक प्रकारचं हे येतं की बाबा पुरुष कधीही संसार मोडायचा लवकर प्रयत्न करत नाही. पण सध्याच्या काळामध्ये अनेक मुली थोड्या कारणासाठी आपले संसार करणे मोडकळी सांगत आहे. हा सुद्धा एक कधी आत्ताचा गणित ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं आपली संस्कृती, आपला विचार, आपले संस्कार यांना अबाधित ठेवून तुम्ही किती शिका, किती पुढे जा, कोणत्याही पोस्टवरती जा, पण आपला नवरा आणि आपलं घर हे आपल्या हृदयात ठेवून समाजात आपण वागलं पाहिजे, तर आपला सर्वांचा सर्वांगीण विकास होईल. आज
या ठिकाणी आम्ही प्रथम इथं आलो, आम्ही स्टेजवरती बसलो होतो. मी पटकन निर्णय घेतला मनामध्ये, आज स्त्रियांचा दिवस आहे. आम्ही जिथं बसणार, तुम्ही खाली बसून स्त्री स्वातंत्र्याच्याबद्दल त्यांनी गाथा गाणार, त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही असं समजून तुमच्यामध्येच मी तुम्हाला निर्णय घ्यायला सांगितला. हा कार्यक्रम तुम्हीच करावा आणि आम्हा पुरुषांना थोडंसं कान धरून आमचं काही चुकत असते तर तुम्ही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं, सूचना कराव्या. हा एक संकल्प ठेवून आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला. तुम्हाला आज एक फुल ना फुलाची टोपली म्हणून वर्षातून आज आम्ही तुम्हाला गुलाबाचं पुष्प आणि प्रेमाचा हात देणार आहे. हे गुलाबाचं पुष्प आणि प्रेमाचा हात तुम्ही दररोज मागू नका. ते पुढच्या 8 मार्चपर्यंत तसंच ध्यानात ठेवा आणि या दिवशी आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठं गुलाबाचं फुल देऊ. गुलाबाचं फुल नाही, जरबेरा. जरबेरा गुलाबाचं, जरबेरामध्ये काय प्रेम नाही, गुलाबाचं देशी फुल देऊन ज्याला वास आहे, सुगंध आहे, मिळालं नाही ते. असं देऊन अजून तुमच्यामध्ये एक चैतन्याची निर्मिती या ठिकाणी आम्ही सर्वजण करू आणि परत एक वेळा आमच्या सर्व महिला भगिनींना या ठिकाणी 8 मार्च रोजी जो काही महिला दिन आहे त्या निमित्तानं मी सर्वांनी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जसं पुरुष आणि स्त्री लग्न झाल्यानंतर कायमची एकरूप राहतात, अशीच मरेपर्यंत तुम्ही एकरूप राहावं अशी परमेश्वरच्या तुम्ही इच्छा व्यक्त करतो. आणि मला दिलेला हा छोट्याशा वेळामध्ये माझं थोडं काही चुकलं असेल तर ही तुम्ही समजावून घ्यावं अशी मी विनंती करतो. आणि माझं छोटंच भाषण संपवतो आणि बायकोवरती शेवटपर्यंत प्रेम करत आहे अशी मी सर्वांना हमी देऊन माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.